मृणालसाठी हा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, मागे पाठवला, क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचला, एक सिंगल कंप्लीट करण्यात आली, कदाचित 2 बनल्या असता. मृणाल इंटरेस्टिंग नव्हता, सुरुवातीला अगदी कमी गतीनं तो धावताना पाहायला मिळाला आणि ते एक सिंगल. सध्या स्ट्राईक वरती बॅट्समन येतात, विराज येताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती विराज, नॉन स्ट्राईकला मृणाल. बॉलिंग करतायत शुभम, पहिल्या बॉल वरती वाईड आला, त्याच्यानंतर एक सिंगल. एका बॉल मध्ये शुभमने आतापर्यंत 2 खर्च केल्यात. राऊंड द विकेट, पुढचा बॉल. वेग चांगला आहे, चांगला टप्पा, नियंत्रण साधणारी गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल. ही खासियत राहिली शुभमची. मागच्या आठवड्यामध्ये पावसाळी रब्बर बॉल उरण तालुक्यातली पहिली स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमधले सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी ऍज अ बॉलर, बेस्ट बॉलरचं किताब यात शुभम पाटीलला मिळालं. तो सध्या बॉलिंग करतोय. आणखीन एक अगदी एक चांगला बॉल पाहायला मिळाला, भेदक लाईन. लेग बाईटचा इशारा अंपायरचा, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल. अनेक टाकीगावचे खेळाडू देखील आज येत आहेत, कारण स्पर्धाच मैत्री चषक आहे. करण मडवी, चैतन्य पाटील, अमय, आणि नेहमी सर्रास आयकॉन खेळत असताना अमयला, चैतन्याला चिरले संघाकडून मागणी दिली जाते. टाकीगाव संघ करणला, शुभमला आमंत्रित करतो. चांगला बॉल, तोच शुभम सध्या बॉलिंग करतोय, चान्सेस देत नाही या बॅट्समनला. व्हेरी गुड बॉलिंग. किती बेधडक कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणार शुभम. सुरुवातीला तो आला, अगदी बॉलिंग साठी तो ओळखला गेला, पण तो रायगड प्रीमियर लीग ना त्याला आयकॉन, अगदी ऑलराऊंडर देखील बनवला, हा उल्लेख करूया आपण. चांगल्या टप्प्यावरती सध्या बॉलिंग करताय शुभम पाटील. पुढचा बॉल, वेगवान बॉल, तेच तर्रार, भन्नाट वेग. वेगाचा सामना करणं कठीणच बनलं सध्या अलिबागकरांसाठी. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ चित्त तर्राक, अगदी पहिल्या ओव्हर मध्ये गतीची चर्चा राहिले. वेगाचा शेवट, शुभम पाटीलचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपण पाहताय. आणखीन एक बॉल आहे. आपण वेगाच्या शेवटचा उल्लेख केला, पण तो याच्यानंतर शेवटचा बॉल. धाव फलकावरती धावांची गती अगदी मंदावत असताना धावा काढल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे, इकॉनॉमिकल षटक. 3 धावा धाव फलकावरती. कमी गतीचा बॉल, लाजवाब फटका, कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं मारलाय. शॉट ऑफ द डे, बॉल सीमा पार, षटकार. पाच बॉल फास्ट आले, 6वा बॉल स्लो पडला, गती ओळखली, मृणालने ठोकला षटकार. पहिल्या षटकामध्ये धावा 5 बॉल मध्ये 3 होत्या. पुढच्या शेवटच्या बॉल वरती 6 काढल्यात धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन्स पाहायला मिळतात, बिनबाद 9 धावा. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, विसरून चालणार नाहीये, त्यांना देखील प्रथमतः बॅटिंग ते करतायत, त्यामुळे 50च्या पुढे धावा महत्वाच्या ठरणार आहेत. मगाशी आपण उल्लेख केला, तिथे जांभिवली संघानं 45 धावा काढल्या. या मॅच मध्ये धावा काढाव्या लागतील. बॅटिंग चांगली आहे आज. करण खेळतोय तिकडे, सार्थक स्कॉट मध्ये पाहायला मिळत आहे, शुभम आहे. त्यांच्या विरुद्ध तुम्हाला धावा कमीत कमी 50-52 काढणं गरजेच्या राहतील. गोलंदाज करण येतात. पहिला बॉल, करणचा पहिला बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, ओव्हर स्टेपिंग. करण मडवी पुरस्कृती स्पर्धा, करणचं स्वागत करणारा षटकार. 7 धावा या बॉल वरती मिळतात. पुढचा बॉल फ्री असणार आहे. करण अतिरिक्त पायांचा वापर पुढे तोच निघून गेला, त्याच कारणास्तव पंचांनी दंडित केलं. का फ्रीडचा फायदा उचलतील का बॅट्समन? खोलात टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर, चांगला टप्पा पाहायला मिळाला. चांगले ऍक्शन करणला आपण पाहताय, त्याचा रिदम चांगला आहे, त्याच्या धावण्याचे ऍक्शन, जणू काही एखादा लेदरचाच खेळाडू बॉलिंग करतोय. आय थिंक करण लेदर क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळाला. स्टंपच्या मागे शुभम आहे, तो देखील लेदर क्रिकेट खेळला. त्यामुळे लेदर क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांचे ऍक्शन, त्यांचा रिदम, त्यांचा टान्स, त्यांची पोझिशन बॉलिंगची ही पाहण्यासारखी राहते. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करण करतायत. पुढचा बॉल, फुल टॉस टाकला, ऑन साइडला, लॉंग ऑनला चाललाय सुजित आहे, त्याला बीट करून बॉल लॉंग ऑन, सीमा पार, रन्स मिळतील 4. सुजितनं प्रयत्न दाखवला, पण तू त्याहीपेक्षा अगोदर पोहोचणं गरजेचं होतं, पण तू बॉलची गती ते थांबवू शकले नाहीयेत. धावा मिळाल्या 4. धाव फलकावरती 20 रन्स. धावांची गरज आहे, उल्लेख आपण केला. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नव्हत्या हव्या तितक्या, पण तू सध्या करणच्या ओव्हरला टार्गेट केले. मुख्य गोलंदाज आहे करण मडवी, त्याच्या विरोधात हल्ला बोल. अगोदर 6, त्याच्यानंतर 4. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग झाली नाही तर असे परिणाम. आता लाईन चांगली आहे, टप्पा खालीच राहिला. खेळपट्टी अगदी ओलसरपणा नाहीये, खेळपट्टीवरती पाऊस पडला नाहीये. कधी कधी
आयोजकांकडून बादल्या तिथे खेळपट्टी समोर ठेवली जाते जेणेकरून गोलंदाज तो बॉल ओळा करतील. आणि तो पहिल्या मॅच मध्ये तसं नव्हतं, त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये खेळाडूंना आता पाणी दिला जाणार नाही. अगदी जो पाणीचा पण बादलीचा उल्लेख केला. करंट बॉलिंग ट्रॅक वरती तयार, खोलात टाकला बॉल लॉंग ऑफला समोरच्या दिशेनं. नो चान्स लॉंग ऑफ, नो चान्स लॉंग ऑन. समोरच्या दिशेनं मारला स्टेट ड्राईव्हचा दणका. बॉल एका टप्प्यानं ओलांडतोय सीमारेषा, चौकार. ...24 रन्स, 24 धावा. अलिबागच्या क्रिकेटची ओळख दाखवणारी फटकेबाजी. अलिबाग क्रिकेटमध्ये मागे नाहीये. तिकडे होणाऱ्या स्पर्धा त्या नेहमी चर्चेच्या राहतात. तिकडे विविध पारितोषिकं या खेळाडूंनी जिंकलीत. आणि आज उरण तालुक्यामध्ये फार दूरवरचा प्रवास करत, अनेक वेळा अलिबागचा प्रवास आपण होडीनं देखील करतो. बॉल चालला सीमा पार, खणखणीत षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये रन साठी प्रश्न पडला, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अडचणी दूरच करून टाकल्यात. करंट समोर अडचणी वाढवल्यात. चांगले बॅटिंग करतायत. विजयला आपण पाहताय, विराजला आपण पाहताय, माफी असा विराज आणि मृणाल. चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये. करंटचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न त्यानं दाखवलाय क्षेत्ररक्षकानं, पण तो पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2-3 चुका पाहायला मिळाल्या ओव्हरमध्ये. मोठं षटक म्हणूया करंटच्या विरोधात. चांगल्याच धावा काढल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ पोहोचलाय तो अर्थातच बिनबाद 34 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती युवी स्पोर्ट्स अलिबाग 34 ला एकही खेळाडू बाद नाहीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. बॉलिंग करण्यासाठी षटक क्रमांक 3 आर्यन पाटील येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये आर्यन पाटील. चांगल्याच धावा जमा झाल्या 2 ओव्हरमध्ये. 34 धावा, येणारे 12 बॉल. आर्यनचा पहिला बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी साधणारा फटका. बॉल निघालाय कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे. मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. मागील 7 बॉल चौकार षटकारांचीच भाषा दाखवतायत अलिबागकर. पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा प्रश्न पडला. शेवटचा बॉल शुभमचा खराब पडला, तिथे षटकार आला आणि त्याच्यानंतर धावा थांबल्याच नाहीयेत. सध्या 38 धावा. आणखीन एक फटका चांगला आहे, पण तो उंची लांबी पडले कमी. करंट पोहोचला, जजमेंट त्याची चांगली राहिली आहे. पहिला धक्का, मोठा धक्का लागलाय मृणाल वर्सोलकरच्या स्वरूपात. अलिबाग संघाला युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ 38 ला एक खेळाडू बाद. नवीन खेळाडू येत आहेत. सार्थक सर पाटील बॉलिंग बॅटिंगच्या उंबरठ्यावरती दाखल झाल्या. 3ऱ्या क्रमांकावरती 38 ला एक खेळाडू बाद झाला. गोलंदाज तयार आर्यन. सार्थकचा पहिला फटका समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दणका. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. विशेप मध्ये हा फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध चांगली बॅटिंग करतायत. आणखी एक चांगला फटका समोरच्या दिशेनंच मारलाय. ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा उत्तुंग षटकार. गगनभेदी फटकेबाजी. 50 धावा कंप्लीट झाल्यात.
मागील 11 बॉल मध्ये 47 धावा काढल्यात. सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा होत्या, परंतु पुढच्या ओव्हर मध्ये जशा रन्स आल्यात इथे देखील प्रतिउत्तर. विकेट्स पडल्यानंतर तो आनंद जास्त काळ टिकूनच दिला नाहीये. लगातार 2 षटकार आणि धावांची गती 50 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद 50 धावा. मोठ्या धावा बनण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल हाय स्कोरिंगला आपण बाय देतो. त्यामुळे किती धावा विचुंबे संघानं काढल्यात त्याचा उल्लेख आपण जरूर करू. 83 धावा काढला होता त्यावेळीचा धावफलकावरती रन्स लागल्यात 50. चांगला चेंडू मागील पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, थोडासा काटा बदलताना पाहायला मिळाला. बॉलची गती देखील चांगली राहिली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळीचा बॉल सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिस्टेक, दुसरी रन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेने धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर अलिबाग युवी स्पोर्ट्स अलिबाग पोहोचलाय. एक खेळाडू बाद 52 धावा. विचुंबे संघाचा 83 धावेचा उच्चांक राहिला. याच्यानंतर शेवटची मॅच. हॅलो, टॉस साठी संपर्क साधा. शेवटच्या मॅच साठी आपण आमंत्रित करूया. हॅलो चेक. हॅलो, मोहो संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर सावले संघ खेळणार आहे. शेवटची मॅच दोन्ही टीमच्या कर्णधाराचं आम्ही लक्ष वेधतो. शेवटचं षटक राहिले. या इनिंग नंतर तुम्हाला टॉस साठी संपर्क साधावा लागेल. जशी मॅच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपणार आहे, आपण टॉस साठी संपर्क साधा. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचे मुख्य पाठीराखे सुशीलजी यांचं आगमन झालंय. ते सध्या मॅचला एन्जॉय करतात. जिथे संघ जातो तिथे संघाला प्रोत्साहित करण्यासाठी जाताना पाहायला मिळाले. परंतु हा फटका उंच गेलाय. सार्थक पोहोचला. बॉल खाली, कॅचची संधी आहे. पकडलाय सार्थकनं कॅच. साधा आणि सोपाच करून टाकला कॅच आणि इथे झटका लागलाय. युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाला दुसरा. फलंदाज झेलबाद. अलिबाग म्हटल्यानंतर आपण अक्षय पाटील मोण्याला देखील सर्रास या क्रीडांगणामध्ये पाहिला. अनेक वेळा तो आयकॉन देखील खेळतो. आणि आज अक्षय पाटील मोन्या यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे अक्षय पाटील मोन्या यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आयुष येत आहेत नवीन खेळाडू. बोकाटे, आयुष बोकाटे नवीन खेळाडू इनाप नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला. सुजित यांना विकेट मिळाली. जसे आले सुजित पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट घेण्यामध्ये यश मिळवले. अनेक वर्ष या संघाकडून सुजित यांना आम्ही खेळताना पाहिलं. भूमिका स्पोर्ट चिर्ले, 1 टीम 1 ड्रीम. सध्या ते बॉलिंग करतात ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. अशी स्ट्राईक मिळणार नाहीये हे सांगतायत अंपायर्स देखील. डेंजर एंड कडून खेळाडू सुटले नाहीयेत. दोन्ही खेळाडूंना अगदी एंड बदलावा लागतो तेव्हाच ती धाव ग्राह्य पकडली जाते. इथे डॉट बॉल येईल. धावा वाचवण्यामध्ये सध्या सुजित यांचं योगदान चांगलं राहिलंय. मागील 2 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स त्यांनी दिली नाहीये. धावफलकावरती धावा थांबल्यात. 52 धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यात. समोरच्या दिशेने मारल्या. फटका चांगल्या. बॉलर सीमा रेषा पार. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे मोठा षटकार. सहा धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 58 या धावसंख्येवरती. मोहो संघाच्या या ठिकाणी आगमन झालंय. सावले संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करणार आहोत. टॉस साठी आपण त्वरित या. धावफलकावरती 58 धावा. 3 बॉलचा खेळ संपला आणि या पहिल्या पूर्वार्धामध्ये शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. पाहूया 3 बॉल मध्ये किती धावा बनतायत, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यामध्ये यश मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुजित पाटील. चांगला बॉल, चांगला. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. चांगली बॉलिंग सुजित पाटील. याच क्रीडांगणामध्ये सराव हेच क्रीडांगण या खेळाडूंचं राहिलंय आणि तिथे सध्या सुजित आपली हुकूमत दाखवत आहेत. 4 बॉल मध्ये फक्त एकच षटकार आलाय. महत्वाचे 2 बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये.
कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने केलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे तैनात, पकडलाय कॅच, धक्का लागलाय, तिसरा फलंदाज झेलबाद. शेवटचा बॉल आणि तो खेळण्यासाठी प्रिन्स दाखल झाला. अंतिम बॉल, धावफलकावरती 58 धावा. शेवटच्या बॉल वरती प्रत्युत्तर आणि या फटक्यानं 60 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात. 60हून अधिक, अगदी 64 धावा. आणि सामना जिंकण्यासाठी आता वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला 65 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 24 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 65 काढाव्या लागतील. सावले टीमचे कर्णधार लक्ष वेधतोय आम्ही. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक मॅच मध्ये आम्ही टॉस केल्या. सावले संघाचे कर्णधार आपण जॉईंट व्हा आणि मोहो संघाचे कर्णधार आपणास देखील विनंती केली जाते. 65 धावांचा करायचा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. येणारे 24 बॉल 65चा पाठलाग. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, कशा पद्धतीचा सामना रंगला जाईल हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय बदल. मायक्रोफोन वरती जॉईंट होतील आमचे मित्र विपुलजी पाटील गावठाण यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. आपण सीएम यांचा आवाज ऐकत होतात. एक मोठी स्पर्धा आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते. स्वर्गीय नितीन नाईक अँड श्रेया स्पोर्ट पुरस्कृत रायगड प्रीमियर लीग गाडी पर्व दुसरं नानोबा मैदान पारगावच्या क्रीडांगणामध्ये आदर्श स्पोर्ट परमिल यांच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी कालामध्ये एक मोठी स्पर्धा 31 जुलै ते 9 ऑगस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तृतीय क्रमांक 75, चतुर्थ क्रमांक 75. एक सर्वाधिक मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते आणि 32 संघ संपूर्ण भारतातील एक आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे 32 आयकॉन रायगड प्रीमियर लीग येणाऱ्या आगामी कालामध्ये पाहायला मिळेल.
24 बॉल आणि 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. करण मडवी आणि शुभम पाटीलला तुम्ही पाहताय सलामीला आघाडीला खेळाडू दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रिन्सला तुम्ही पाहताय. अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध भूमिका स्पोर्ट चिरली अशी महत्वाची मॅच पाहायला मिळते. घरच्या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी राहिली पण त्याचबरोबर महत्वाचा संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये स्ट्राईकला तुम्ही करण मडवीला पाहू शकता. कृतज्ञ मडवी दाखल झालाय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस फॉलिंग स्पीड खेळण्याचा प्रयत्न. लेगेशीच्या महत्वाची मॅच आहे. आज बराचसा दूरवरून संघ इथं दाखल होताना पाहायला मिळाला. मागील मॅचमध्ये मागील स्पर्धेमध्ये नौकार अलिबाग मधील मोन्याचा संघ देखील खेळण्यासाठी इथं दाखल झाला होता आणि आज अलिबाग मधील आणखीन एक संघ इथं दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रिन्स आणखीन एक बॉल आखूड टप्प्याचाच राहिला. श्रेयक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव जोडली जाणारा टप्प्या योग्य टाकावा लागणार आहे. वेग प्रचंड आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. पावसाची प्रत्येकाला आतुरता. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. पण सध्या एक मोठी स्पर्धा मैत्री चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लेग इशीच्या बारून चेंडूवर पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव इथून जोडली जाईल. एकी आतापर्यंत बॉल टाकता आला नाही आणि धाबा अगदी 3 खर्ची केली आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रिन्स पाहायला मिळतात. कधी कधी लेग कटर कधी कधी ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. पण दिशाहीन गोलंदाजी राहिले. मागील 3 चेंडूवर 3 खराबच चेंडू राहिलेत. अकूट टप्प्याचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय. त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. करण मडवी आणि करण मडवीच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळाला. प्रिन्सच्या विरोधात पहिल्या एका चेंडूवर 9 धावा येताना पाहायला मिळतात. रबर बॉलची स्पर्धा. रबर बॉलचं आयोजन. रबर बॉलचे वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळाला आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये करण मडवी असा खेळाडू आहे. सध्या घरच्या मैदानामध्ये कळतोय. विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जाणार करण पाहायला मिळाले. सॉफ्ट हँड काढण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते आणि मागील चेंडूवर 2 धावा देखील जोडल्या जातील. क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेटचं आयोजन आणि ते देखील भव्य दिव्य. आज स्वतःच्या आयोजनामध्ये घरच्या मैदानामध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद करण मडवी घेत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांची देखील नेहमी गर्दी राहिली. भूमिका स्पोर्ट चिरले असू दे तथा राधे एंटरप्राइजेस मैदान. या मैदानामध्ये मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठे आयकॉन सातत्याने पाहायला मिळाले. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. फक्त एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. आपण धावा लागले गेले त्या धावा 12 पाहायला मिळतात. 21 बॉल आणि आता 53ची गरज आहे. 21 मध्ये 53 बनवायच्या आहेत. या क्रीडांगणामध्ये असे 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आजचा आयकॉन म्हणून एक खेळाडू खेळताना पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल वेग प्रचंड आहे. लेग इशीच्या बाहेरून जाणारा चेंडू कदाचित पाहायला मिळाला आहे. पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉप या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होताना पाहायला मिळतोय. 22च्या परिणामी मिळायचं ही एकेरी धाव. सिंगल रन चित्र पाहायला मिळते. 13 धावा धावपडा लागले गेल्यात. येणारे 20 बॉल आणि सलामीला आलेले 2 खेळाडू करण मडवी आणि शुभम पाटील महत्वाचीच बॅटिंग नेहमी करणारे खेळाडू आहेत. महत्वाचीच त्यांनी स्पर्धा देखील अनेक गाजवल्यात. पण सध्या प्रिन्सचा हे षटक थोडंसं लांबडं पाहायला मिळालंय. मोठे फटके त्यांना पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक्स्ट्राच्या धावा देखील येतात. एक्स्ट्रा बॉल देखील पाहायला मिळालेत. हा बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकला आणि पुढ्यातूनच आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रिन्स येताना पाहायला मिळाले आणि महत्वाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मागील काही चेंडूमध्ये धावपटा धाबा देखील तेवढ्याच खर्ची केल्यात. 14 धावा देखील पाहायला मिळतात. रबर बॉलची स्पर्धा म्हणण्यानंतर गोलंदाजांची नेहमी परीक्षा पाहायला मिळत असते. यावेळचा बॉल अगदी रिलीज करत असताना एष्ट्या देखील पडल्या गेल्यात. हे चित्र जवळजवळ 3 ते 4 वेळा जास्त पाहायला मिळाल्या. हवेची जास्त साथ आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. प्रत्येकाला आतुरता आहे ती पावसाची. एक वेगळे आयोजन. वेगळी रबर बॉलची स्पर्धा आणि त्याचा आनंद बरेचसे प्रेक्षक येताना पाहायला मिळतात. नेहमी पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ड्रेस कोड कंपल्सरी नसतो. काही नियमावली शिथिल पाहायला मिळते. बऱ्याचशा ठिकाणी येणाऱ्या आगामी कालामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. पण सध्या आपण राधे एंटरप्राइजेस चिरल्याच्या
क्रीडांगणामध्ये एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहताय. लोअर फुल टॉस बॉल यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू निघून गेला. थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण मृणालला पाहू शकताय. फक्त एकच धाव आले पहिल्या षटकात. इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपडा धावा लागले गेले त्या 15 धावा पाहायला मिळतात. अनेक सारी आज प्रेक्षक अनेक सारी खेळाडू देखील मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. मोहोत संघाचे संघनायक ते दाखल होताना पाहायला मिळतात. आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण सावळे संघाला पाहणार आहात. अक्षय पवार दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला सूर्या मस्कर खेळताना पाहायला मिळणार आहे. आज बरेचसे स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. सावळे संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष बोकाटे आलेत. सिंगल रन इथून जोडली गेले. मोठे फटके येतात पण कधी कधी सिंगल डबल्सने देखील काम चालवताना आपण पाहू शकतो. चिरले संघ पाहायला मिळालेत. क्रिकेटची स्पर्धा पावसाळी रबर बॉलचं आयोजन आणि ते देखील भव्य दिव्यच. बऱ्याचशा डे नाईट क्रिकेट स्पर्धा पावसाळी स्पर्धा तथा दिवसाळ्या स्पर्धा देखील या क्रीडांगणाने पाहिल्यात. बरेचसे आयकॉन या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळाले. संपूर्ण भारतभरातील आयकॉन याच मैदानामध्ये पाहायला मिळाले असतात. आणि असं एक भव्य दिव्य मैदान तुम्हाला पाहायला मिळते. राधेंद्र बाजे चिरले 16 धावा दापडा लागले गेल्यात. अकुट टप्प्याचा बॉल होता. मिस झालेत. स्वतःवर नाराज असतील. हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. थोडासा अकुट टप्प्याचाच बॉल होता. वेग प्रचंड पाहायला मिळाला आयुष बोकाटेकडे. मागील 2 चेंडूमध्ये एकच धाव येताना पाहायला मिळते. धावपडा धावा लागले गेले त्या 16 धावा थोडेसे थांबवण्याचं काम केलंय. एक मोठा फटका जरूर आलाय पण त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांबच ठेवलंय भूमिका स्पोर्ट चिरली टीमला. या बेलचा बॉल लेगेशीच्या बाउंड जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखी एक धाव जोडली जाणार. 17 धावा धावपडा लागले गेल्यात. क्रिकेटच्या मैदानामध्ये सध्या रबर बॉल आणि हे नेहमी सातत्यानं आयोजन भव्य दिव्य पाहायला मिळत असतं. रबर बॉलची स्पर्धा म्हणल्यानंतर एक वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळाला आहे. लोअर फुल टॉस बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेला. एक रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. आणि आता ही दुसरी धाव धोक्याची बनली आहे. ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले संघासाठी करण मडवी हा खेळाडू महत्वाचा खेळाडू या सामन्यामध्ये पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. रवींद्र कृष्ण स्मृती सावळे संघ खेळताना पाहायला मिळणारा मोठी जुई आमचे परम मित्र चैतू यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रवींद्र कृष्ण चैतन्य पाटील यांच्या मालकीचा संघ रवींद्र कृष्ण स्मृती सावळे संघ खेळताना पाहायला मिळेल. बऱ्याचशा मैदानामध्ये रवींद्र कृष्ण स्मृती मोठी जुई या नावानं देखील संघ खेळलाय. पण आज मोठी जुईची चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून सावळे संघाला पुरस्कृत करण्यात आलाय. आणि त्यांच्याच मालकीचा संघ रवींद्र कृष्ण स्मृती सावळे संघ खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा प्रचंड आल्यात पण दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. यावेळचा बॉल थोडासा अकूट टप्प्याचा होता. सार्थक घरत आलेत. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याची एक वेगळी ओळख आहे. याच मैदानामध्ये सर्वाधिक एक मोठी स्पर्धा जनक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जिंकून दिली. उरण पनवेल प्रीमियर लीग. समाधान शेटमाळी साहेबांच्या हक्काचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. लाऊड अपील जरूर झाले. LBW स्वरूपात देखील पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बाद दिलं जात नाही. या लेगबाईच्या परिणामी मिळायला जाईल एकेरी धाव. चैतन्य पाटील यांचे इथं आगमन होताना पाहायला मिळतंय. जे मोठी जुजीवर आलेत त्यांना आपण विनंती करूयात. आपण देखील या आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे तुम्ही या मंचावर तुमचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. 19 धावा आपल्याला लागले गेले. 13 बॉल आणि आता 46 शिखरात. शुभम पाटीलला एकट्याला हा सामना आता जिंकून द्यावा लागेल. खोलामध्ये बॉल टाकलाय. त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. शुभम पाटीलच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार.
शेवटचा बॉल षटकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25च्या घरात. 12 बॉल आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 40 बनवावं लागणार आहेत. रंगण्याच्या आतमध्ये सार्थक पाटील येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर सार्थक पाटील आलेत. 20च्या सरासरी नावा बनवायला लागतील त्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये सार्थक घरत हा खेळाडू पाहायला मिळतोय. नॉस्टा गेटला तुम्ही शुभम पाटीलला पाहताय. महत्वाचा हा संघ आहे. आज क्रीडांगणाच्या आतमध्ये अलिबागवरून बराचसा दूरवरून प्रवास करून हा संघ देखील इथे दाखल झालाय. पण आज घरच्या मैदानामध्ये देखील आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल ते अर्थात भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. शुभम पाटीलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. पण सार्थक घरत सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव देखील खेळला. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. या वेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. आज अलिबाग वरून बरेचसे खेळाडू येताना पाहायला मिळेल. बरेचसे अलिबाग तालुका देखील क्रिकेटसाठी ओळखला जातो. महेंद्र शेठ दळवी यांची सर्वाधिक मोठी स्पर्धा महाशिवरात्री निमित्त होणारी सर्वात मोठी खरं तर टेनिस क्रिकेटचं आयोजन याची नेहमी चर्चा अलिबाग तालुक्यामध्ये देखील होताना पाहायला मिळत असते. फुलटॉस बॉल आहे. त्याला कन्वर्ट केले लॉंग ऑन एरियामध्ये. एका टप्प्याने चेंडूला पाठवले सीमारेषा पार. मिळतील धावा 4. शुभम पाटीलच्या बॅटमन आलाय. आणखी एक चौकार. चौकार षटकार चौकार षटकार हे आता ठोकावे लागणार आहेत. हा पाडा शुभम पाटीलला चालू ठेवावा लागणार आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये शुभम पाटील खेळतोय. गत हप्त्यामध्ये एक सर्वाधिक मोठी स्पर्धा मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून ज्या खेळाडूला बेस्ट बॉलर टुर्नामेंट सायकल ज्याला मिळाली होती असा खेळाडू शुभम पाटील पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील ज्यानं चांगली कामगिरी केली. या क्रीडांगणामध्ये देखील खेळत असताना एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट डेरिवली गावदेवी गावठाण संघातून उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये 4th क्रमांक पटकावणारा खेळाडू एक यशस्वी कर्णधार शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाचा हा देखील खेळाडू आहे. धावपटला धावा लागले गेले त्या 30 धावा पाहायला मिळतात. येणारी 10 बॉल आणि आणखी 35 धावांची गरज आहे. 10 मध्ये 35 बनवायचे आहेत. या वेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. लॉंग क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. क्रिकेटच्या पटलावर अतिराज्य गाजवायचं असेल तर आपलं सामर्थ्य दाखवावं लागेल. आणि आज मात्र सामर्थ्यशाली गोलंदाजी करताना आपण सार्थकला पाहताय. मागील 3 चेंडूमध्ये अवघ्या 6 दिल्यात. पण येणारे 9 चेंडू आणखीन 34 धावांची गरज. 9 मध्ये 34 बनवायचे आहेत. एक मोठी स्पर्धा मैत्री चषक रबर बॉलच्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पाहायला मिळतोय. एकूण 10 संघ खेळणार आहेत. आपण याच्या दिवसातील 4थी मॅच पाहतोय. यानंतर मोहो आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण सावळे संघाला पाहणार आहात. एक मोठी मॅच आणखी एक मोठं आपलं बॅटल पाहायला मिळेल. महत्वाची मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावपटला लागले गेल्यात. 9 बॉल आणि आणखीन 34 धावांची गरज. 9 मध्ये 34 बनवायचे आहेत. बॅटला ब्रश झालाय. पाठीमागच्या दिशेला लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. तो देखील थोडासा चुकीचा झाला आणि याचा जास्त फायदा उचलता आला नाही. फलंदाजांना फक्त 1च धाव मिळाली गेली. 8 बॉल आणि आता 33 धावांची आणखीन गरज. 8 मध्ये 33 बनवायच्यात. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर शुभम पाटील याला मैदानाच्या आतमध्ये काहीतरी करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये करण मडवीची गेलेली विकेट आणि त्यानंतर थोड्याशा धावा देखील थांबल्यात. मैदानाच्या आतमध्ये करण मडवीने ठोकलेला पहिला षटकार आठवावा लागेल. शुभम पाटीलला त्याची विस्फोटन खेळ करावा लागेल. मोठे फटके पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये येताना बऱ्याच वेळा पाहायला मिळाले. बऱ्याचशा खेळाडूंनी देखील या क्रीडांगणामध्ये हा विक्रम अनेक वेळा केलाय देखील. पण आता या सामन्यामध्ये हा विक्रम करावा लागेल. 8 बॉल 33 ची गरज. हेलिकॉप्टर लुक आणि चेंडूला पाठवून दिलं शुभम पाटील. वाईट इस्ट लॉंग ऑनच्या पलीकडे मिळतील धावा 6. आला हा लांबचा षटकार. षटकार षटकार आणि षटकार. षटकारांची भाषा बोलायला लागेल क्रीडांगणाच्या आतमध्ये शुभम पाटीलला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटीलच्या बॅटमॅनला षटकार. पुन्हा एकदा एक वेगळी रणनीती पाहायला मिळेल. 7 बॉल 27 धावांची आणखीन गरज. याच क्रीडांगणामध्ये सर्वाधिक मोठी मॅच युवा स्पोर्ट नांदगावच्या विरुद्ध 6 बॉल 25 धावा शुभम पाटीलने चेस केल्या होत्या. आणि आता तोच विक्रम पुन्हा एकदा बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. मृणाल तुम्हाला एस्टनच्या बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. मृणाल तुम्हाला एस्टनच्या पाठीमागं पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आता एकमेकांकडे पाहता चर्चा हीच होईल की आता कोणता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. विराज जुईकर येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर विराज जुईकर येताना पाहायला मिळेल. अलिबाग तालुक्यामध्ये नंतर शिक्षणाचं माहेरघर
तथा अलिबाग गड किल्ल्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. अलिबाग पर्यटनाचं स्थळ आहे, समुद्र किनारा देखील मोठा आहे. पण आज अलिबागचं क्रिकेट देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 21 धावांची मॅच. 6 बॉल 21 ची गरज. सार्थक गरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिखल्याचा छोटा फरदीन काझी या नावानं या खेळाडूला ओळखलं जाते. बऱ्याचशा क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक विक्रम सार्थकने देखील केलेत. यंदा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये जासेच्या क्रीडांगणामधलं पहिला अर्धशतक पाहायला मिळालं. ज्या खेळाडूनं कमी वयामध्ये वयाच्या 16व्या वर्षामध्ये ज्यानं बाईक जिंकली असं सार्थक स्ट्राईकला पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 21 ची मॅच. यावेळचा बॉल पाठीमाग खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एकच सांभाळायला जाईल. येणारे 5 चेंडू आणखीन 20 धावांची गरज. 5 मध्ये 20 बनवायचे आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची बॅटिंग करताना शुभम पाटील पाहायला मिळालेत. मागील स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं 6 बॉल मध्ये 25 धावा देखील चेस केल्या, सर्वाधिक दिग्गज संघासमोर नांदगाव संघाला पराभूत केला आणि तो विक्रम घडावा लागणार आहे शुभम पाटीलला. 5 बॉल 20 ची गरज असताना लॉंग ऑन एरियामध्ये झेल उडाला. झेल देखील सोडला गेला आणि इथून मात्र फक्त या मागील चेंडूवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. बरेचसे खेळाडू पाहायला मिळत असतात जेव्हा अशा पोझिशनला झेल सुटतात तेव्हा कधी कधी हे झेल कुठेतरी डोकेदुखी बनत देखील असतात. पण येणार आता 4 बॉल 19 आणखीन गरज. 3 मोठे फटके लगावे लागतील भूमिका स्पोर्ट चिर्ली संघाला. पण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर सध्या चांगली गोलंदाजी विराज जुईकर करताना पाहायला मिळतात. महत्वाचा हा देखील गोलंदाज आहे. बॅटिंग करताना देखील चांगली त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. पण स्पर्धेचा जर आपण आढावा पाहायला गेला तर आज सर्वाधिक जास्त स्कोर विचुंबे संघाचा पाहायला मिळाला. पण येणारे आता 4 बॉल 19 आणखीन मॅच. महत्वाचा सामना देखील बनून चालला. एका बाजूने तेवढीच एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात. यष्टींच्या पाठीमागे आपण मृणालला पाहू शकता. ज्याची हेअरस्टाईल प्रचंड चर्चेचा विषय पाहायला मिळत असते. असं मृणाल. यावेळचा बॉल सार्थक गरजच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग. आणखीन एक षटकार. सामना अजून संपला नाहीये हा सांगणारा फटका आलाय सार्थक गरजच्या बॅट मधून. येणारे आता 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज. 3-13 मैदानाच्या आतमध्ये अजूनही हे चित्र पाहायला मिळते. समीकरण पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावर नेहमी पलटवार होताना पाहायला मिळालेत. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 3 बॉल आणि 13 धावांची आणखीन गरज. सामना चांगला रंगला गेला. विराटच्या विरुद्ध षटकार आला सार्थक गरजच्या बॅट मधून. 3 बॉल 13 ची मॅच. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला आणि आता त्याला खालीच ठेवण्यामध्ये यशस्वी देखील पाहायला मिळालेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. अजूनही सामना संपला नाहीये. येणारे 2 बॉल आणि अजूनही 13 धावांची गरज. 2 बॉल 13. एका बॉल मध्ये 9 ची गरज असताना या मैदानामध्ये त्या 9 बनल्यात. पण डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा अलिबाग तालुक्याच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळणार आहे. आणि हेच पाहिजे तो भूमिका स्पोर्ट्स चिर्ली संघाला. कदाचित लेग इस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखीन एक धाव आलाय. 2 बॉल आणि 12. 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामना उरण तालुक्यामध्ये जाऊ शकतो. एखादा डॉट बॉल अलिबाग तालुक्याला देखील जिंकून देऊ शकतो. फार महत्वाची मॅच. 2 बॉल 12 ची ही मॅच. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू गेला. जिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल आणि अजूनही 11 धावांची गरज आहे. एक महत्वाची मॅच सध्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जी विकेट करण मडवीची गेली आणि त्यानंतर थोड्याशा धावा देखील थांबल्या गेल्या. त्यानंतर डॉट बॉल बरेचसे येताना पाहायला मिळालेत. नो बॉल येताना पाहायला मिळाला तर नो बॉल इथून पाहायला मिळतो. अजूनही सामना संपला नाहीये. येणारे आता 1 बॉल 10 धावांची गरज. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच वेगळं काहीतरी पाहायला मिळतं. जसं फ्रीडचा बॉल आहे. सामना अजून संपला नाहीये. शेवटचा 1 बॉल आणि अजूनही 10 धावांची गरज. 9 वर एखादा फटका आला तर कदाचित वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. फ्रीडचा बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अवघ्या 3 धावा.